ऑलराइट. स्टायपेंडची काय एक्सपेक्टेशन्स आहेत? मॅम अपेक्षा अशी काही नाही आहे, पण तुमच्या एवढ्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं म्हणले तर ही खूप मोठी गोष्ट आहे. विच इज फेअर, पण काहीतरी असेल ना एक्सपेक्टेशन्स. व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग? तुम्ही द्याल तेवढ्या मॅम. हाऊ ओल्ड आर यू? 23. गेट द हेल आउट ऑफ हिअर. एवढ्या ॲम्बिशन नसलेल्या लोकांना माझ्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जागाच नाहीये. मॅडम पण 23व्या वर्षी आपल्याला काय करायचंय, आपली एक्सपेक्टेशन्स काय आहेत, आपली ड्रीम्स काय आहेत हे काहीच माहिती नसेल, तोंड उघडून ते सांगता येत नसेल तर यू आर एन इडियट. गो. सॉरी मॅम. हे घ्या आणि जा. सॉरी साहेब, तुम्हाला यावं लागलं इकडे. ठीक आहे ना, बऱ्याचदा तुम्ही येता, आज मी आलो, त्यात काय. बरं सांभाळून जा, 7:30 चालू आहे तुमची. नाही खूप गोष्टी घडतात म्हणून. त्यातलंच काही कळलं तर कळवा. कशातलं? हवामानच. एकदम जोकिष्ट. काय कळवायचं काय, सगळ्यात आधी तुम्हालाच कळणार. म्हणजे असं काय तुमचं लक्ष असतं साहेब. असणारच. विक्रमचा मॅटर माझ्यासाठी पर्सनल आहे. त्याचं हे अफेअर वगैरे नसेलही तुम्ही म्हणताय तसं, पण तो पंतांच्या बाबतीत जे काय वागलाय त्यामुळे माझं लक्ष असणारच. कारण शेवटी पंत वडिलांसारखे मी काहीच विसरत नाही. मीही. येऊ साहेब? तो आर्यनचा मित्र आठवतो तुम्हाला? पुलकित. हा शी. मग समीर रणदिवे. हा, त्याचं फक्त फायदा कनेक्शन होतं डायरेक्ट. आणि वैजयंती चौगुले त्यांचंही फक्त फायदेशी कनेक्शन होतं. बरं मग विक्रम वैजयंतीचं कनेक्शन होतं. बरं मग सावध राहा. थँक्यू. येऊ? ऐका ना, ते निलंजना मॅडम कशात? का? काळजी गरज नाही, मी आहे ना. डॉक्टर आहेत माझ्या. माझी होणारी बायको आहे ती. मला वाटलं तुम्हाला माहित असेल म्हणून विचारतो. माहिती आहे मला. मग नंबर द्या, मी माझा. कशाला? मी चाललोय ना स्वतः भेटायला पुढच्या आठवड्यात पॉंडिचेरीला. मग आलो की कळवीन कशी. कळवा कळवा. काळ आता येतो. सांभाळू. 7:30. एक काम करतो, तुमच्याच नावाचा मंतरलेला काळा धागा बांधतो पायात. झालं परत कॉमेडी. येतो. तुझ्या CV मध्ये मी असं वाचलं होतं की काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि आर्ट सर्कल कॉलेजमध्ये असताना तू करत होतीस. व्हॉट वॉज दॅट? येस, एकांकिका. व्हॉट इज दॅट? ॲक्टिंग, नाटक करायचं मी. म्हणजे नाटक. ऑलराईट. पण मग तू तेच का नाही परस्यू केलंस? कॉर्पोरेटमध्ये कशाला आलीस? कॉर्पोरेटमध्ये ॲक्टिंग केल्याचे पैसे जास्ती मिळतात. ओव्हर स्मार्ट. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कॉर्पोरेटमध्ये त्या ॲक्टिंगसाठी कुठे जायचंय, ड्रामासाठी जायचंय, अजून काय रिहर्सल्सना जायचंय, अशा काही सुट्ट्या मिळत नाहीत. नो प्रॉब्लेम मॅडम, चालेल. आणि मग कॉर्पोरेट जॉब करताना सॅलरी एक्सपेक्टेशन्स काय आहेत? 6-7K. अँड नाव वन लास्ट क्वेश्चन. सपोज तू एका घरात आहेस, त्या घरामध्ये 2 रूम्स आहेत. एका रूममधनं दुसऱ्या रूममधलं काहीही दिसत नाही. तू एका रूममध्ये बसली आहेस, त्या रूममध्ये 3 लाईट स्विचेस आहेत. दुसऱ्या रूममध्ये त्याला कॉरेस्पॉन्डिंग 3 लाईट बल्ब्स आहेत. तू एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये एकदाच जाऊ शकतेस. म्हणजे स्विच ऑन करून लाईट लागलाय का हे बघायला गेलीस, परत आलीस, परत स्विच ऑन केलास, असं तू करू शकत नाहीस. अंडरस्टूड? आता कुठल्या स्विचमुळे कुठला बल्ब ऑन होतो हे तू कसं फाइंड आउट करशील? हाऊ विल यू फाइंड इट आउट?
ओके. सो मी पहिलं बटन ऑन करेन आणि 5-1 मिनटं थांबेन. मग ते बंद करून दुसरं बटन ऑन करेन. बट आय नॉट वेट दिस टाईम. मी लगेच बंद करेन. देन आय रश टू द नेक्स्ट रूम. जो बल्ब जास्ती गरम असेल त्याचं ऑब्व्हियसली पहिलं बटन, जो कमी गरम असेल त्याचं दुसरं, आणि ऑब्व्हियसली जो बल्ब गार असेल त्याचं तिसरं. सिम्पल. यू हायर्ड. HR डिपार्टमेंटकडनं तुझं लेटर घे आणि जा. थँक्यू. हे मी बरोबर उत्तर दिलं म्हणून का? अत्यंत स्टुपिड प्रश्न होता हा आणि त्याचं तितकंच स्टुपिड उत्तर दिलंस तू. कारण यात रॉकेट सायन्स काहीच नव्हतं. फक्त ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी मी तुला हा प्रश्न का विचारला, हा प्रश्न तू मला विचारला नाहीस म्हणून तुला हा जॉब मिळालाय. या कंपनीमध्ये फक्त मी प्रश्न विचारते आणि लोक मला उत्तर देतात. मला कुणीही प्रश्न विचारत नाही आणि मला प्रश्न न विचारणारी माणसंच माझ्या कंपनीमध्ये हवी आहेत. हॅव आय मेड माय सेल्फ क्लिअर इनफ? ॲब्सल्युटली. यू मे लीव्ह नाव. थँक्यू सो मच. बाय द वे, नाव काय तुझं? गंधाली पटवर्धन. गुड लक. उद्या सकाळी ये वेळेवर. थँक्यू. ए जायता, अरे तुझं काय डोक्यावर परिणाम झाला तुझ्या? अख्खं उद्यान शोधलं तू इथं बसला आणि कधीपासून तू एकटा उद्यानात बसायला लागला? काय चाललंय? करमत नाही तुला माझ्याशिवाय? तुझ्याशिवाय? ऐक जायता, पुन्हा जरा गर्लफ्रेंड वगैरे याच्याकडे जरा लक्ष दे बरं का. नाही तू पोरगी पटव. उद्यानात मला भेटायला बोलवतोय, बरं नाही बरं? तू नको ना बाबा, तसलं झंगाटच नको. काय तसलं झंगाट नको. मी पण हेच बोलायचो. आठव, मग माणूस एका क्षणी असा डुबुक प्रेमात पडतो आणि मग तुम्ही ज्या कामाचं बोलायचं आला मोठा. बोल. राईक, आज सकाळी एका कॉलेजमध्ये ना एका ड्रग पेडलरला पकडले. कुठं? मीरा रोड. माझा काय संबंध? म्हणजे ते तुझं ज्युरिस्डिक्शन आहे, मी विले पार्ले. ऐकतोय का सगळं? हा. त्याच्याकडे मिळालेला माल आणि किल बिलचं कॉम्पोजिशन हे जरा सारखं आहे. किलबिल म्हणजे? किलवर गँग. तुझ्याकडे काही टीप आहे का? म्हणजे किलवर गँग पुन्हा ऍक्टिव्ह झाली वगैरे? किलवर कुठेही गेला नाहीये. किलवर फक्त दृष्टीआड झालाय. किलवर कधीही संपणार नाहीये विजय भोसले. किलवर विल नेव्हर डाय. नाही. नक्की ना? हा, म्हणजे विषय असा आहे ना, एवढ्याशा गोष्टीवरून डायरेक्ट निष्कर्षावर येणं योग्य नाही. हे तू बोलतोय? ऐक ना बाबा, मी करतो म्हणूनच सांगतो. या धडक कारवाई वगैरे सगळं मी करत आलोय. काही होत नाही त्याने थोबाडावर पडलोय मी. तुझं तसं होऊ नये म्हणून सांगतोय. ऐक. ओके, मग आता काय करा? सध्या नजर ठेव. मला काही कळलं तर सांगतो. ठीक आहे. काय झालं साहेब? फेक देऊ का? हे तू उगाच विक्रमची कॉपी करायला जाऊ नकोस. हा, पुढे कधी तू चुकलास तर मग मलाही कॉपी करावी लागेल ना, मी जे केलं त्याची तुझ्या बाबतीत. शेरे घाबरू नकोस. जर चुकलास तर असं म्हणतोय ना, आत्ता लगेच तुला पेक बनवायला नाही सांगणार आहे. पण कसंही बघणार आहे, हा हरामखोर विक्रम जिवंत होता तेव्हा शेण खायचा आणि त्यामुळे मला त्रास व्हायचा. आता मेलाय तर कामं अर्धवट टाकून मेलाय, त्यामुळे अजून त्रास होतोच आहे. कुठलं काम साहेब? आणि निलंजनाला शोधायचं राहिलं ना मागे. ते पंतांना फुकट पोसायचा सोस होता याला, त्या नादात निलंजनाचं मागे पाडलं यांनी. मग आपण शोधूया ना साहेब. कुठे? जिथे जिथे ती असेल असं वाटत होतं त्या सगळ्या जागी शोधून झालंय, नाही ना सापडली. सगळीकडे शोधून झालंय, पण साहेब निलंजना मॅडम त्यांच्या नातेवाईकाकडे जाऊ शकतात ना.
नातेवाईक कसली? अरे एक सख्खी बहीण आहे तिची, ती US ला असते कुठेतरी. तर ही उठून तिकडे जाऊच शकत नाही. हिच्याकडे पासपोर्टच नाही तर व्हिसा कोण देणार हिला? ती आहे भारतातच पण कुठे हेच कळत नाही. साहेब तुम्ही एकदा पंतांशी बोलून घ्या. हे? नाही म्हणजे साहेब, पंतांना निलंजना मॅडमबद्दल सगळं माहिती आहे. मग पंतांना ठाऊक असेल की निलंजना मॅडम कुठं कुठं जाऊ शकतात ते. रोज सकाळी भिजवलेले बदाम खातोस का रे? अधूनमधून हळूच जाऊन सुडोको वगैरे सोडून येतोस का? नाही म्हणजे शरीर एवढं वाढलंय ठीक आहे, पण अधूनमधून बुद्धीची चुणूक दिसते तुझ्या वागण्यात. आणि बरोबर आहे तुझं, पटतंय. पंतांशी बोलायला पाहिजे. काय झालं? मिळाली नोकरी. ऑल ओके ना? असं वाटतंय तरी. डॉक्युमेंट्स वगैरे काही पकडले गेले नाहीत ना? म्हणजे त्यांना त्याशिवाय कशी मिळाली असते ना नोकरी? हां नाही ग, ते खरंच, पण मला काळजी वाटते ग म्हणून विचारलं. कोणाला काही संशय वगैरे नाही ना आला? नाही डोंट वरी. आता तरी त्यांची खात्री पटली आहे की मी गंधाली पटवर्धन आहे ते. हां पण नाही, आपण काळजी घ्यायला हवी. ते कधी क्रॉस चेक करतील, पण काळजी घेतली पाहिजे. आधार कार्ड कुठे? हा बघ, हे जास्त वेळ आपल्या काय पंत, ध्यान लावून बसलेत की काय? साहेब तुम्ही आला. खाऊ आणलाय तुमच्यासाठी. आता तुम्हाला डायबिटीज म्हटल्यावर काय आणायचा प्रश्नच पडतो. गोडा थोडंच आणलं तर डॉक्टर मारतील मला. चिवडा आणलाय मस्त, खाऊन घ्या. आणि ही 2-3 पुस्तकं आणलीत. जरा वेळ बरा जाईल तुमचा. हा ठेवतो. खूप खूप उपकार झाले साहेब. काय पंत, काय उपकाराची वगैरे भाषा करता? हा चला लवकरात लवकर बरे व्हा, बाहेर पडा आणि ताबडतोब बंगल्यावर राहायला या. आता अजिबात नजरेआड होऊ देणार नाही मी तुम्हाला. बाकी काम कसं चाललंय साहेब? चाललंय. ऍक्च्युली एका महत्वाच्या कामाला हात घालायचा आहे आता तुम्ही बरे झाल्यावर. कसलं काम साहेब? माझं आणि निलंजनाचं लग्न. ती परत आली पॉंडिचेरीहून आणि तुम्ही बरे झालात पूर्ण की पहिल्या मुहूर्तावर लग्न. हा मग तर मला लवकर बरं व्हायलाच हवं. हा लग्नावर ना आठवलं, तिचे नातेवाईक वगैरे काय कुठे असतात? US ला असतात ना? हो, गेली अनेक वर्ष तिकडेच असतात. अच्छा, पण मग सगळे तिकडेच, इकडे भारतात कोणीच नाही का तिचं? बाकी आई वडील तर नाहीच आहेत आणि जे कोण आहे ते USA लाच असतात. अच्छा, नाही मी का म्हटलं, कारण आता हे परदेशातले पाहुणे म्हणजे त्यांना वेळेत सांगावं लागेल किती जण येणार आहेत वगैरे, कारण तिकीट्स आणि स्टे वगैरे बघायला लागेल ना सगळं. माझ्याकडची सगळी इथलीच माणसं, त्यांची झाली आहे यादी. तिच्याकडचं कोणी महत्वाचं असं राहून जायला नको, परत ते आयुष्यभर ऐकत बसायला लागेल. नाही तसे फारसे कोणीच नाहीये, कारण त्या कुटुंबाचे फारसे कोणाबरोबर संबंध नव्हतेच. तेवढं म्हणजे इथे भारतात आसपास काही कोणी जवळचं म्हणता येईल असं नाही? हो आहे. तिची एक सख्खी मावस बहीण सुरतला असते. सुरतला? इथे? हो. काय नाव काय? हा, नलिनी वायकुळ. नलिनी वायकुळ, सख्खी मावस बहीण? हो साहेब, खूप क्लोज होते लहानपणी. निलांजनाने कधीतरी सांगितलं असेलच ना तुम्हाला? इतकं स्पेसिफिक आठवत नाही, कधी उल्लेख झाला होता सुरतची बहीण, बरोबर आहे. ओके ठीक आहे, मग त्यांना कॉन्टॅक्ट करतो, बोलवायला लागेलच. आणि तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्हालाही खूप काम आहेत नंतर. चला येतो मी. सर तुम्ही? चौकशी करायला आलो. कोणाचा काही धमकीचा फोन वगैरे किंवा घाबरवायचा प्रयत्न केला का कोणी? काय सानिया, आता ते हे सगळं का करतील?
आपलं सर्वात मोठं नुकसान करायचंय ते तर त्यांचं करून झालंय. सर तुम्ही फक्त एवढं विचारायला नाही आलात, म्हणजे एवढं ओळखतो आता तुम्हाला आम्ही. वैजयंती मॅडमची बॉडी परवा मिळेल, त्यानंतर अंत्यविधी वगैरे करू शकतो. येतो. गंधाली पटवर्धन, आणि आधार कार्डावर तुझा फोटो कसा? हो ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये नाटक करायचं ना, तर त्यातली प्रॉपर्टी येते. आईचा फोटो बनवायचा होता म्हणून सगळे जुने अल्बम काढत होतो, तेव्हा सापडलं. सॉलिड आहे, पण एकदम सेम टू सेम आहे. खरं वाटतं. काही लागलं तर कळवा. येतो. तुला हेच सांगत होतो काळजी घे म्हणून. सॉरी. ऐक ना, स्टॅच्यू नाही. एक मिनिट. काय? नाही नाही, अंगाला हात लावायचा. मला उशीर होतोय आधीच सांगतो. नाही नाही. अरे एक मिनिट थांब ना जरा. अरे मला उशीर होतोय, 100 वेळा सांगितलं मी. थांब. चल. ए यार नको ना, किती वेळा एकच बाईक. तू मला जाऊ दे यार. चीफ गेस्टने उशिरा गेलेलं चालतं. नाही मला नाही चालत. मला नाही तू कुतगुल करू नको. मला नाही चालत. मी पोलीस आहे, मी सगळीकडे वेळेत जातो. आमचं तुमच्यासारखं नसतं यार. ते फॉरेन्सिक वाले कधी ए बाय ऐक ना, एवढं बोलतोय, जाऊ दे ना मला प्लीज. अरे बायकांना वाटायला नको का चीफ गेस्ट चिकना निवडलाय म्हणून? असं आहे काय? तुला मी चिकना वाटतो ना? माझ्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. आता उशीर होत नाहीये. नाही पण चीफ गेस्टने उशिरा केलं तरी चालतंय अगं. आंटी आहे घरात. ती घरात आहे? एवढं सगळं तिने ऐकून ती बाहेर नाही आली? नाही तर एरवी चालली असतील. मला सांगितलं तर चिक्या हे करू नको, चिक्या ते करू नको. काय 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 जादूची कांडी फिरवलीस का तिच्यावर? मी गाणी लावून दिलीत त्यांना. का? बापरे. प्रायव्हसी नको मिळायला आपल्याला. बरं ऐक, भाषण नीट कर. तुझे सार्कॅस्टिक जोक मारू नकोस, ते कळत नाही कोणाला. आणि विषय असा आहे, विषय तसा आहे असं बोलू नकोस, ते ऑड वाटतं. आणि असं तर अजिबात करू नकोस. नाही ते मी फक्त राग आल्यावर करतो. हा मग राग येऊ देऊ नकोस. आणि आला की माझं नाव घे. किती गोड माहितीये मला. तुला सांगतो ना, कित्येक वेळा मी तुला आठवतो ना माझा राग दुप्पट होतो. विजय बोल बोल बोल. अजून काही बोलायचं असेल तर पटकन बोल. मला जाऊ दे. शेवटचं, जायच्या आधी आरसा चेक कर आणि सीमाला सेल्फी पाठवायला सांग. काय तुम्हा बायकांना त्या सेल्फीची पडलेली असते ना, मला खरंच कळत नाही. विकृत आजार आहे हा सेल्फी. मी जातो. बाय बाय. आत्ता पण बाईकवर नाही यायची गरज होती का सर? जरा कॅब वगैरे करून यायचं ना. नंदडे, जेवढा पगार आहे ना तेवढाच खर्च करतो. घर का नाही. एक मिनिट तू थांब. तू कशाला आली इकडे? मी सुद्धा इथे पाहुणी आहे, विशेष अतिथी. कोणी बोलवलं तुला? मयेकर मॅडमने मेसेज पाठवला मला इन्व्हिटेशनचा. खरं सांग, भिका मागितल्या ना? सरांचे असिस्टंट आहे मी, मला येऊ द्या ना प्लीज. सर मी PS आहे म्हणून इन्व्हिटेशन पाठवलंय. कुठला रंग आहे हा पोपटी? काय घातलंय ते गळ्यात मोत्याचं? जमदाडे कॉमेडी दिसते माहिती तू. पोपटासारखा हिरवा रंग, चोच अशी लाल रंग. असू दे. नाही
काय माझ्या काय लग्नासाठी कपडे घेतलेत काय? तुमच्या लग्नात काय घालायचं नाही ठरलंय. हिम्मत असेल तर लग्नाची तारीख काढून दाखवा ना, मग जाते मी शॉपिंगला. जो कसं झालंय माहिती का ते, जाऊ दे. बोला. नाही जाऊ दे. नाही आता बोलूनच टाका ना सर, बोला. सुविचार क्रमांक 41. खड्याबरोबर नळाची यात्रा. सुविचार क्रमांक 48. आईजीच्या जीवावर बाईजी उधार. आले ते आले. जरा समजा प्लीज नाव खराब करू नको माझं. नाही, मी नीटच वागते. नमस्कार. सावली महिला उद्योगगृहात तुमचं स्वागत आहे. चला, सगळे वाट बघताय. त्या दिवशी पोलीस स्टेशनला आली तेव्हा बरी होती. अशी काय वाटते?